मुकेश एक गरीब मजूर होता जो छोटी मोठी कामं करून त्याचं घर चालवत असे. त्याच्या कुटुंबात त्याची बायको भुरी आणि 2 मुलं होती, निम्मी आणि बंटी. बाबांनी माझ्यासाठी काय आणलं बघ, बाबा आले. बंटी आणि निम्मी नेहमीच दारात उभे राहत असे, कारण त्यांना माहित होतं की त्यांचे बाबा त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येणारच. हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. तुझ्यासाठी किराणा आणला आहे. एक शेठनी जंगलात जडीबुटी शोधण्याचं काम दिलंय. म्हणत होता की मी जर त्याला चांगली जडीबुटी आणून दिली तर दिवसाचे मला 500 रुपये देणार आहे तो. 500? हो, म्हणूनच तर सकाळपासून जंगलात जडीबुटी शोधत होतो. आज 500 रुपये मिळाले तर किराणा आणि चॉकलेट घेऊन आलो. बरं झालं, तुम्ही दमला असाल. हातपाय धुवून घ्या, मी चहा करते. भुरीने चुलीवर चहा ठेवला आणि तिकडे मुकेश हात तोंड धुवू लागला. तेव्हाच त्यांच्या दारावर टकटक झाली. बाबा, मोहन काका आले. मुकेश मोहनला भेटायला आला. अरे ये ये, एक नवीन काम मिळालं आहे, जडीबुटी शोधण्याचं काम. उद्यापासून तू सुद्धा सोबत चल. शेठजी दिवसाचे 500 रुपये देणार आहेत. अरे वा, उद्यापासून मी सुद्धा तुझ्या सोबतच येईन. बरं, चहा पिऊन जायचंय. तेव्हा भुरी 2 कप चहा घेऊन आली. घे पी. मोहन आणि मुकेश एकत्र चहा पिऊ लागले. काही वेळाने मोहन चहा पिऊन गेला. काय गरज होती त्याला सुद्धा कामावर न्यायची? शेठला आणखी लोकांची गरज आहे, तर विचार केला की यालाच घेऊन जातो. तुम्ही तुमच्या भावाला ओळखता ना? त्याने काही गडबड केली तर सगळा आरोप तुमच्यावर येईल. आता जडीबुटी शोधण्यामध्ये हा काय गडबड करू शकणार आहे भाग्यवान? माझं काम आहे तुम्हाला समजावणं, बाकी तुमची मर्जी. तुमचा भाऊ आहे, तुम्ही पहा. भुरीची इच्छा नव्हती की मुकेशने मोहनला सोबत कामावर न्यावं. दुसऱ्या दिवशी मुकेश मोहनला कामावर घेऊन गेला. शेठजी, हा माझा भाऊ आहे मोहन. याला सुद्धा कामाची गरज आहे. ठीक आहे, तू यालाही तुझ्या सोबतच घेऊन जा. पण समजावून सांग की जंगलात सावधान राहायचंय. जंगलात होणाऱ्या कोणत्याही अपघाताला मी जबाबदार असणार नाही. हो शेठजी, जंगल धोकादायक आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. ठीक आहे, मग तूही आजपासून कामाला लाग. मुकेश मोहनला त्याच्यासोबत जंगलात घेऊन आला. मी या दिशेला जातो, तू त्या दिशेला जा. ठीक आहे दादा. दोन्ही भाऊ वेगवेगळ्या दिशेला गेले आणि जडीबुटी गोळा करू लागले. काहीच तासात दोघांच्या झोळ्या भरल्या आणि मग दोघेही जंगलातून निघाले. सगळ्या जडीबुटी शेठला देऊन दोघांनी 500 रुपये घेतले. काही दिवस असंच चालू राहिलं. मुकेश आणि मोहन शेठजींना जडीबुटी देत गेले आणि पैसे कमवत गेले. मग एक दिवस मुकेश जंगलात जडीबुटी गोळा करत होता आणि अचानक एक मोठं झाड त्याच्या अंगावर पडलं. मुकेशची किंकाळी ऐकून मोहन धावत त्याच्या जवळ आला. त्याने ते झाड बाजूला केलं आणि मुकेशला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले की मुकेशला कोणत्याही औषधाने बरं केलं जाऊ शकत नाही आणि तो यापुढे बेडवरच राहील. काही दिवस मुकेशवर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. मग त्याला घरी पाठवलं गेलं. मुकेश कधीच त्याच्या पायावर उभा राहू शकणार नव्हता आणि तो त्याच्या घरी एकटाच कमावणारा होता. आता घर कसं चालणार हीच कुटुंबातील काळजी लोकांना वाटत होती. काही दिवसांनी त्यांचा किराणा आणि पैसे संपले. आता काय होणार? घर कसं चालणार? तुम्ही एवढी काळजी करत जाऊ नका, काही ना काहीतरी होईलच. भुरीने एका डब्यातून पैसे काढले. हे पैसे मी वाचवून ठेवले होते, आता यातून काही सामान मागवते. निम्मी, तू अर्धा किलो बटाटे घेऊन ये. ठीक आहे आई. निम्मी बाजारात निघून गेली. बाजारात ती बटाट्याचे भाव विचारू लागली. बटाटे कसे दिले दादा? 30 रुपये किलो. बाप रे, एवढे महाग? आम्हाला पैसे वाचवायचे, थोडे स्वस्त बटाटे घेते. निम्मीने दुसऱ्या दुकानात विचारलं. 30 रुपये? सगळीकडे हाच भाव आहे, घ्यायचा असेल तर घ्या.
निम्मी सगळ्या दुकानदारांना भाव विचारत होती. मग अचानक बाजाराच्या कोपऱ्यात तिला एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो बटाटे विकत होता. अरे बेटा, बाळा बटाटे घे, माझ्या स्वतःच्या शेतातले. काय भाव आहे? 10 रुपये किलो. बस. स्वस्त भाव ऐकून निम्मीने लगेच 1 किलो बटाटे घेतले आणि मग ती तिच्या घरी धावत गेली. जेव्हा निम्मी घरी गेली, घे आई. हे काय, एवढे घाणेरडे बटाटे घेऊन आलीस? जरा बघून आणू शकत नव्हतीस? आई, हेच सर्वात स्वस्त होते, फक्त 10 रुपये किलो. मी 1 किलो घेऊन आले, बाकी सगळीकडे 30 रुपये भाव आहे. ठीक आहे. भोरीने ते बटाटे धुतले तर त्यांचा रंग बदलला. एक लाल तर एक हिरवा होता. हे कसे बटाटे आहेत? रंगीबिरंगी. आई, या रंगीबिरंगी बटाट्याचे पराठे मिळाले तर मज्जा आली असती. बंटी हे म्हणाला आणि त्याच्या समोर रंगीबिरंगी पराठे आले. भोरीचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. अरे देवा, हे कुठून आले? काय माहित आई, ही तर जादू आहे. आई बघ, एक बटाटा गायब झाला. काय? थांब, मी काहीतरी मागते. आपल्याकडे एक कुत्रा असता तर? असं बोलताच निम्मीच्या हातात एक कुत्रा आला आणि एक लाल बटाटा गायब झाला. मला वाटतं तू जे बटाटे आणलेस ते जादूचे आहेत. आपण जेव्हा काही इच्छा मागतो तेव्हा एक बटाटा गायब होतो. शेवटचा बटाटा उरलाय. विचार करून मागावा लागेल. आई, भरपूर पैसे माग, ज्यातून बाबांवर उपचार करू शकू. नाही आई, तू बाबांनाच बरं कर. भोरी विचार करत होती. तिला तिच्या पतीला बरं करायचं होतं आणि सगळ्या अडचणी दूर करायच्या होत्या. काही वेळ विचार केल्यानंतर, माझी इच्छा आहे की माझे पती त्यांच्या पायावर उभे राहून आमच्या नवीन बंगल्याबाहेर, ज्यात सर्व सुखसुविधा असतील, इतकं धन असावं की आम्हाला कधीच पैशांची कमतरता पडू नये. आणि लगेच जादू झाली. ते लोक एका मोठ्या आलिशान घरात होते, जिथे सगळ्या सुखसुविधा होत्या आणि मुकेश त्याच्या पायावर उभा होता. भोरी तिचे अश्रू अडवू शकली नाही. धन्यवाद देवा, खूप खूप धन्यवाद. भोरी आणि मुलांनी मुकेशला मिठी मारली. माझा तर विश्वासच बसत नाहीये की मी माझ्या पायांवर उभा आहे. डॉक्टरांनी तर असंभव सांगितलं होतं. भोरीच्या समजूतदारपणाने तिच्या सगळ्या समस्या एकाच वेळी दूर झाल्या. तिच्याकडे एकच जादूचा बटाटा उरला होता, ज्याने ती एकच इच्छा मागू शकत होती. पण तिने सगळं एकाच वेळी मागून सगळ्या समस्या सोडवून टाकल्या. रंगीबिरंगी बटाटे गायब तर झाले, पण मुकेशच्या कुटुंबाला श्रीमंत करून गेले. मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा, सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो महाराणीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला.
बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका, काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका, तुम्हीच आमचं आयुष्य आहात. मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचं दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी. मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली. अगं अगं, गरम आहे. खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हंटल होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो हो, का नाही? हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो. मला एक प्लेट द्या. हो हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील.
काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे, जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील. विनोद बलिया शहरामध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्याच्या परिवारासोबत राहत होता. त्यामध्ये त्याची 4 मुलं आणि बायको उर्मिला होती. अभय सगळ्यात छोटा आणि भोला बाळा मुलगा होता. अहो, तुम्ही तर अभय बद्दल काही विचारच करत नाही आहात. असं नाहीये, मी पण त्याचबद्दल विचार करतोय. 3ही मुलं तर काही कामात लागले, पण मला याच्या भविष्याचा खूप विचार पडतो. हा तर मग काही करा ना, नाहीतर त्याची पत्रिका दाखवून लग्न लावून द्या, ज्यामुळे त्याचं भविष्य तरी बनेल. एक दिवस खूप रागामध्ये अभयचा मोठा भाऊ त्याला ओरडून शेतामध्ये घेऊन जातो. तिथं मजदुरी करवतो, ज्यामुळे त्याची तब्येत खूप जास्त खराब होते. बाबा, आम्ही त्यांची सेवा नाही करणार. माहित नाही कुठे कुठे फिरत असतात आणि आजारी पडतात. सुनबाई, हे तू काय बोलतीयस? अभय तर त्यांच्या भावाच्या बोलण्यामुळे शेतामध्येच काम करतो. तुम्ही लोक त्याची सेवा नाही करणार तर कोण करेल? आई, आम्हालाही माहिती की हा काय काम करतो, आणि एवढंच असेल तर तुम्ही पण सेवा करा ना. हो आई, आमच्याकडून तर हे सगळं होणारच नाही. विनोद घरातलं हे सगळं वातावरण पाहून अभयसाठी लवकरच एक मुलगी शोधतो. मग त्याला खूप लांबच्या गावामध्ये एक गुडिया नावाची एक मुलगी सापडते, जिच्या सोबत त्याचं लग्न ठरतं. बाबा, तुम्ही एवढं मला लांब का पाठवत आहात? माझ्या विना तुम्हाला कोण पाहेल? बाळा, तू माझी चिंता नको करूस. मी तुझा एका चांगल्या आणि मोठ्या परिवारामध्ये लग्न जुळवून आलोय. मुलगा खूपच साधा आणि चांगला आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा बाबा. काही दिवस झाल्यानंतर गुडियाचं लग्न अभय सोबत होतं. गुडिया खूप चांगल्या पद्धतीने सासऱ्यांना सांभाळते आणि काही वर्ष निघून जातात. नंतर घरातलं वातावरण पाहून एक दिवस, अहो, तुम्ही दुसरं काहीतरी काम का नाही करत? तुमचे भाऊ तुमच्या सोबत खूप वाईट व्यवहार करतात. नाही गुडिया, हा माझ्या भावांचा प्रेम आहे. मी त्यांच्यापासून दूर राहून काम नाही करू शकत. मला शेतीशिवाय दुसरं कुठलंच काम येत नाही. अभयच्या एवढ्या बोलण्यावरती गुडिया शांत बसते आणि नंतर काही महिने निघून जातात आणि गावामध्ये पूर येतो आणि त्यामुळे त्यांची शेती होत नाही. आणि नंतर तिघही भाऊ दुसरं काम करण्यासाठी निघून जातात. बाबा, अभयला सांगा कोणतं तरी काम करा, नाहीतर असंच बसून आयुष्यभर आम्ही त्यांना नाही सांभाळू शकत. सोनबाई, तू काळजी नको करूस, त्यासाठी मी आहे. अरे दीदी, ह्यांना काय सांगतेस? हे तर दोघं स्वतःच दुसऱ्यांच्या भरोश्यावरती जगतात. हे काय बोलतील? हे सगळं ऐकून गुडियाला खूप जास्त वाईट वाटतं आणि ती आतमध्ये जाऊन खूप जास्त रडते. आणि दुसऱ्याच दिवशी ती तिच्या सासऱ्यांकडून एक वचन घेते. बाबा, मी ह्यांच्यासोबत माझ्या वडिलांकडे जाऊ इच्छिते. तिथे शेतामध्ये आम्ही दोघं जण मेहनत करून आम्ही आमचा निवारा करू. तुम्हा दोघांना जे ठीक वाटेल ते करा. दुसऱ्याच दिवशी अभयशी बोलून दोघं जण तिथं वडिलांकडे निघून जातात आणि अभय तिथे शेती करू लागतो. त्या शेताच्या मातीमध्ये बटाट्याची उपज खूप चांगली होते. या शेतामध्ये तर आलूचं उत्पादन खूप चांगलं होईल. हो, मग तुम्ही त्याचीच शेती करा. मीही तुमची मदत करेल. आता बाजारामध्ये बटाटे खूप जास्त महाग आहेत. अभय बटाट्याची शेती करतो. 2 महिन्यानंतर बटाट्याची शेती खूप जास्त चांगली होते. पण सगळ्या शहरामध्ये बटाट्याची शेती खूपच जास्त असते. त्यासाठी बाजारामध्ये बटाट्याचे भाव खूप जास्त कमी होतात. गुडिया, हे काय झालंय? वाटतंय आपल्या मेहनतीवर पाणी पसरलंय. जे पैसे आपण लावले होते, वाटते तर ते पण निघणार नाही. तुम्ही काळजी नका करू, आपण काहीतरी विचार करूयात. तिथे ठेवलेल्या बटाट्याच्या ढेर मधून एक बटाटा गुडियाच्या पायाजवळ जातो. गुडिया त्याला बघून थोडीशी हैराण होते आणि नंतर तिला अचानकपणे फ्राईज बनवण्याची आयडिया येते. गुडिया खूप सगळ्या बटाट्याचे फ्राईज बनवते आणि तिच्या वडिलांना आणि अभयला खायला देते. ते दोघं खूप आनंदाने खातात आणि म्हणतात,
खरंच फ्राईज तर खूप स्वादिष्ट आहेत. त्याच संध्याकाळी गुडिया बाजारामध्ये भाजी घ्यायला जाते. तिथे तिला गाड्यावरती बटाट्याचे फ्राईज विकताना दिसतात, जिथे चांगल्या घरातली मुलं आणि मुली लाजेने जात नव्हते. मला बटाटा फ्राईज बनवण्याचं एक छोटंसं रेस्टॉरंट ओपन करायचंय. गुडिया आणि अभय काही पैसे कर्ज घेऊन छोटंसं रेस्टॉरंट ओपन करतात आणि गुडिया बटाट्याचे फ्राईज बनवायला सुरुवात करते. तिथे आता चांगल्या चांगल्या घरातली मुलं आणि मुली तिथे येऊ लागतात. तुमच्या हातचे फ्राईज खूपच चांगले आहेत. आम्हाला रस्त्यावरच्या गाड्यावरचे फ्राईज खायचे खूप भीती वाटत होती. हे सगळं ऐकून गुडियाला खूप चांगलं वाटतं. काही दिवसापर्यंत ती एकटीच फ्राईज बनवायची आणि सगळे फ्राईज विकले जायचे. नंतर फ्राईजची मागणी जास्त वाढल्यामुळे गुडियाला एकटीला काम करायला खूप जास्त परेशानी होऊ लागली. तेवढ्यात अरे भाऊ, तुम्ही पण या बिचाऱ्यांची मदत करा. हो नक्की. रात्र होते आणि गुडिया तिच्या घरी जाऊन झोपते. गुडियाला तिच्या घरातल्या कामामुळे रेस्टॉरंटला जायला उशीर होतो. इथे दुकानावरती खूप सगळे बटाटे कट करून ठेवले होते. जेव्हा गुडिया दुकानावरती येते तर ते बघून ती हैराण होते. अरे, एवढे सगळे बटाटे कट करून ठेवलेत. असं वाटतंय ह्यांनीच केलं असेल, कारण ते जादुई फ्राईज होते. त्यासाठी ते लवकरात लवकर बनवून प्लेटमध्ये तयार होत होते आणि नंतर गुडिया लवकरच ते कस्टमर्सना सर्व करत होती. आणि असंच खूप दिवसापर्यंत चालत राहिलं आणि गुडियाचे जादुई फ्राईज शहरामध्ये खूप जास्त मशहूर होतात, ज्यामुळे पूर्ण शहरामध्ये जागे जागेवरती तिचे ब्रँच ओपन होतात. शहरामध्ये खूप ठिकाणी ब्रँच ओपन झाल्यामुळे गुडिया आणि अभय दोघं मिळून बिझनेस सांभाळतात आणि ते शहरातल्या लोकांनाही रोजगारावरती ठेवतात. आता अभयच्या भावांनाही त्यांच्या चुकीची जाणीव होते. ते अभयकडे माफी मागायला येतात. अभय त्यांनाही कामाला लावतो. कस्टमर्सना ज्यावेळी फ्राईजची कमी पडायची तर ते उडून कस्टमर्सच्या जवळ जायचे. कस्टमर्सना ही गोष्ट समजतही नसायची. गुडिया, हे सगळं तुझ्यामुळे संभव झालंय. ही तर तुमची मेहनत आहे.